सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालेल्या चित्तथरारक बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। आवरा वेगाला सावरा जीवाला असं लिहिलेले रस्त्याच्या कडेला लावलेले फलक फक्त स्वतःच्या जीवाची काळजी घेण्यासाठी नसतात, तर सगळ्यांचीच काळजी घेण्यासाठी असतात। हे बहुतेक गुजरातच्या उपलपेटा जवळ भरधाव वेगात जाणाऱ्या कार चालकाला माहिती नसावं, कारण तो फक्त सुसाटच निघालेला नव्हता, तर उलट्या बाजूने तो निघालेला होता। त्यामुळे त्याच्या कारची धडक समोरून येणाऱ्या बाईकला बसली, ज्यावरती एक कुटुंब प्रवास करत होतं। शिष्यवृत्तीची परीक्षा दिलेल्या लेकीसह पालक घराकडे परतत होते, मात्र हे कार चालकाच्या चुकीमुळे तिघेही नाहक जखमी झाले। वर्क इन प्रोग्रेस असे फलक दिसले की रस्त्याचं काम सुरू आहे, वाहन पुढे सांभाळून चालवायला हवं याची काळजी चालक घेतात। मात्र हे फलक नसतील तर बदलापुरातील या घटनेप्रमाणे अपघात होण्याची शक्यता असते, त्यात एखाद्याच्या जीवावर देखील हा अपघात बेतू शकतो। वांगणी बदलापूर रस्त्यावर कारनं बाईकला जोरदार धडक दिली आहे, त्यात तिघ जखमी झालेले आहेत। रस्ता बनवणाऱ्या कंत्राटदाराचा निष्काळजीपणा या प्रवाशांच्या जीवावरती बेतलेला असता, मात्र थोडक्यात ते बचावलेले आहेत। या अपघातामध्ये हे प्रवासी जखमी झालेले आहेत। हुई महंगी बड़ी शराब थोड़ी थोड़ी पिया करो हे गाणं बहुतेक उत्तर प्रदेशातील या गुंडांना ठाऊक नसावं। ऐपत नसताना सुद्धा ते दारू पिण्यासाठी आले होते। दारूच्या दुकानामध्ये आलेल्या या गुंडांनी मॅनेजरकडे फुकटात दारू मागितली। साहजिकच त्यानं नकार दिला, मात्र हा नकार ऐकताच नाराज झालेल्या या गुंडांनी मॅनेजरला बेदम मारहाण केली आहे। त्याच्याकडची रोकड आणि सोनसाखळी देखील लुटून ते पळून गेलेत। आता या फुकट्यांचा शोध पोलीस घेत आहेत। दारू पिणं मुळातच वाईट, पण फुकटात दारू पिणं कसं त्याहून वाईट असतं हे पोलीस त्यांना आता शिकवू शकतात। अति केलं किंवा संयम सोडला की रंगाचा बेरंग होतोच, हे अनेकदा आपल्यापैकी अनेकांनी अनुभवलं असेल। विविध रंगांची उधळण करत होळी साजरी होत असताना उल्हासनगरमध्ये भाच्याचा वाद झाला आणि त्या वादातून मामावरती प्राणघातक हल्ला करण्यात आला। भाच्याचा वाद झालेल्या तरुणांनी बाईकवरून निघालेल्या मामाला भर चौकात अडवलं, त्याच्याशी वाद घातला। त्यानंतर काही कळायच्या आतच मामावरती लोखंडी रॉडनं जीवघेणा हल्ला देखील केला। वेळीच धोका ओळखून मामाला तिथून जीव वाचवण्यासाठी पळावं लागलं, तरी सुद्धा मामाच्या डोक्याला गंभीर इजा देखील झाली। हल्लेखोरांनी 10,000 रुपये हिसकावून नेल्याचाही आरोप आता मामानं केला। माणसामध्ये अनेक कलागुण असतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे, मात्र त्या कलागुणांचा उपयोग कोणी चोरी करण्यासाठी करत असेल तर त्या गोष्टीचं नवलच। आता या व्हिडिओचंच बघा, कसा हा चोरटा आपल्या कौशल्यानं दुचाकी लंपास करतोय। आणि मी कौशल्य यासाठी म्हणतोय कारण त्या दुचाकीला चावी नसतानाही किती शिताफीनं तो ती गाडी चोरतोय। मंडळी, हा व्हिडिओ आहे गोंदियाच्या रेल्वे स्टेशन परिसरातील। हा चोरटा बघा, एका चांगल्या संधीच्या शोधात असतो। जशी संधी मिळते अगदी निमूटपणे हा चोर ती दुचाकी घेऊन निसटून जातो आणि कुणाला काही पत्ता लागत नाही। माणसात भरपूर कौशल्य असावे, मात्र त्या कौशल्याचा वापर फक्त चोरीसाठी होऊ नये म्हणजे झालं।
बुरी नजर वाले तेरा मुंह काला असं ट्रकच्या मागे सर्रास लिहिलेलं असतं. आपण ते वाचतोही आणि प्रत्यक्ष जीवनात त्याचा अनुभव देखील घेतो. पण राजस्थानच्या झुंझुनू शहरामध्ये याचा उलटा प्रयत्न झालेला आहे. इथं नजर ठेवणाऱ्याचंच तोंड काळं करण्यात आलेलं आहे. त्याचं झालं असं की शहरातल्या एका एटीएम मध्ये चोरी झाली आहे. चोरट्यांनी एटीएमचा कॅश ट्रे हा कटरनं कापलेला आहे. पोलिसांना या गोष्टीची माहिती मिळाली आणि त्यांनी तपासासाठी सीसीटीव्ही चेक करायला घेतलं. या हुशार चोरट्यांनी नजर ठेवणाऱ्या सीसीटीव्हीचं तोंड काळं केलेलं होतं. म्हणजे त्यांनी सीसीटीव्हीवरती काळ्या रंगाचा स्प्रे मारलेला होता. त्यामुळे पोलिसांच्या हाती काही विशेष पुरावे लागले नाहीत. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे, तिथे काय उणे असं आपण वारंवार म्हणत असतो. आणि असंच ते पुणे आज दहशत आणि गुंडगिरीच्या नावानं ओळखलं जात आहे. त्यात कोयता गँगनं तर अक्षरशः हैदोस घातलेला आहे. हा व्हिडिओ पुण्यातील आंबेगाव परिसरातील आहे. यावेळी हातामध्ये कोयता घेऊन दहशत माजवताना कोयता गँग पाहायला मिळते. चहाच्या टपरीवरती चहा पिल्यानंतर आरोपींना पैसे का दिले नाहीत या कारणावरून हटकल्यानं त्या व्यक्तीच्या घरामध्ये जाऊन तिघांनी कोयत्यानं धाक दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या प्रकरणी आंबेगाव पोलीस स्टेशनमध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र या घटनेनं परिसरामध्ये भीतीचं वातावरण सध्या पसरलेलं आहे. त्यामुळे या कोयता गँगचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून पोलिसांकडे केली जाते. आवरा वेगाला सावरा जीवाला असं उगीच म्हणत नाही. बघा प्रत्यक्ष या व्हिडिओमध्येच. हा व्हिडिओ आहे अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण बद्रापूर महामार्गाचा. या महामार्गावरती अंबर रुग्णालय आहे. या रुग्णालयाबाहेर रुग्णवाहिका पार्क करून ठेवण्यात आलेल्या होत्या. या मार्गावरून येणाऱ्या एका भरधाव वेगातल्या टेम्पोनं या रुग्णवाहिकेला धडक दिलेली आहे. एवढंच नाही, या टेम्पोनं काही कार आणि एका दुचाकी स्वाराला देखील धडक दिली आहे. या अपघातामध्ये 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील एकाची प्रकृती ही चिंताजनक आहे. अपघातानंतर या चालकानं पळ काढलेला आहे. मात्र पोलीस त्याचा शोध घेत आहेत. वडीलधाऱ्यांचा आदर करा ही आपली भारतीय संस्कृती. मग ते आपले रक्ताचे असोत किंवा बाहेरचे, आदर राखायलाच हवा. पण या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महाशयांना हे संस्कार मिळालेले नाहीत असंच वाटतंय. पहा ना, वृद्ध सुरक्षा रक्षकाला कशी मारहाण केली जाते. हा व्हिडिओ आहे गुजरातच्या सुरत शहरातील. एका वृद्ध सुरक्षा रक्षकाला गुंडांनी मारहाण केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावरती सध्या प्रचंड व्हायरल होतोय. कसला माज आहे या लोकांना, गुंडगिरी कशी कुठेही दाखवली जाते, या गुंडांचं करायचं तरी काय, असे संतप्त प्रश्न आता नागरिकांकडून हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विचारले जात आहेत. माणसातील क्रूरतेला सीमाच उरली नाहीये का अशी शंका अनेकदा येते. कारण ही क्रूरता आता मंदिराच्या परिसरातही दिसून यावी यासारखं दुर्दैवी नाही. मंडळी, हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगाचा थरकाप होईल. हैदराबादच्या भूलक्ष्मी मंदिरामधील हा व्हिडिओ आहे. मंदिरातील कर्मचारी आपलं काम करत होता तेव्हाच तिथे उभ्या असलेल्या एकानं विकृत माणसानं या कर्मचाऱ्यावरती सरळ ऍसिडचा हल्ला केलेला आहे. अत्यंत निर्दयीपणे ऍसिड त्याच्या डोक्यावर ओतलेला आहे आणि निमूटपणे तिथून पळ देखील काढला. किती तो अमानवीपणा. बिचाऱ्या त्या कर्मचाऱ्याला काही समजेपर्यंत तो ऍसिडनं तडफडायला लागला. त्याचं ते तडफडणं पाहून आपल्याही अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे माणसामध्ये खरंच एवढी दानवता कुठून आली असावी हा संतप्त सवाल सध्या विचारला जातो.